Okay, welcome back for the series of lectures of the engineering mechanics. And in the last lecture, we have discussed about the Faraday theorem and its proof. Okay, so firstly, I would like to go for the Faraday theorem and it's a statement only I would like to go for. So, what is the statement of a Faraday theorem? काय रे statement त्याचं Faraday's theorem बाळांनो? Anyone? Move Statement. हा बरोबर आहे. हा गो अहेड. If the momentum summation of momentum F is equal to momentum resultant moment at point resultant. Anyone? The summation of moment of forces at point is equal to moment of resultant about the same point. Okay, it means that whenever number of forces are acting on the body or a system of forces is acting on a body, in that case, the summation moment of all the forces. Okay, so whenever number of forces or a force system acts on the body, then summation moment of a forces at any point, that may be the O, that may be the A, or that may be the B, that is always equals to the moment of the resultant of that force system about the same point, means about the point O we can say. इथं आपण O पॉइंट घेतलाय म्हणजे दोन्ही ठिकाणी O येणार. तुम्ही तो मोमेंट सेंटर कुठे जरी घेतला तर त्या केसमध्ये जी काही फोर्सेसची मोमेंट असते त्या पॉइंटला समेशन आपण घेतली म्हणजे सर्व मोमेंटची सम घेतली तर जेवढं येणारं मॅग्निट्यूड आहे त्या समचं तेवढंच मॅग्निट्यूड त्या रिझल्टंटचं सुद्धा त्या पॉइंटला येतं. ते त्यांनी फॅरिग्नसने आपल्याला सांगितलं होतं आणि वी हॅड सीन इट्स अ प्रूफ ऑल्सो. नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ऍप्लिकेशन्स ऑफ द फॅरिग्नस थिअरम. आता हा थिअरम झाला मान्य आहे पण त्याचे ऍप्लिकेशन्स काय? रिपीट करा नाही रिपीट करा. whenever number of forces acts on the body, ज्या वेळेस एखाद्या बॉडीवरती भरपूर फोर्सेस ऍक्ट होतात किंवा फोर्स सिस्टीम ऍक्ट होते त्यावेळेस त्या सर्व फोर्सेसची मुवमेंट जर का आपण एखाद्या पॉइंटला घेतली मग तो पॉइंट कुठेही असेल, ओरिजिनला असेल, बॉडीवरती असेल किंवा बॉडीच्या आउटसाइडला कुठेतरी असेल, त्या पॉइंट वरती आपण घेतलेली जी मुवमेंट असणार आहे सर्व फोर्सेसची म्हणजे आपण समेशन घेतली, सर्वांच्या मुवमेंटची सम घेतली तर तेवढीच मुवमेंट त्या पॉइंटला त्या फोर्स सिस्टमच्या रिझल्टंटची असते. म्हणजे एकटा रिझल्टंट सुद्धा त्या ऑब्जेक्टला किंवा त्या बॉडीला तेवढ्याच मॅग्निट्यूडने रोटेट करू शकतो किंवा रोटेशनल इफेक्ट इम्पार्ट करू शकतो. कशा एवढा? जेवढा सर्व फोर्सेस मिळून त्या बॉडीला त्या पॉइंटच्या भोवती रोटेशनल इफेक्ट इम्पार्ट करू शकतात तेवढा. ओके, म्हणजे काय की समजा एखादी सर्क्युलर रिंग आहे आपल्याकडे, सपोज दॅट दिस इज अन अ सर्क्युलर रिंग आणि याच्यावर जस्ट मिनिट आणि या सर्क्युलर रिंग वरती म्हणजे सर्क्युलर रिंग आहे आपल्याकडे आणि त्या सर्क्युलर रिंग वरती भरपूर सारी फोर्सेस ऍक्ट होत आहेत. कशा पद्धतीने ऍक्ट होत आहेत? समजा या बाजूला एक फोर्स आहे, दुसरा फोर्स आपला या बाजूला आहे म्हणजे F1 F2 झाला, हा F3 आहे. ह्या तिघांमुळे जे काही याचं होणारं रोटेशन आहे म्हणजे काय, समजा हा सेंटर पॉइंट आहे आणि सेंटर पॉइंटला होणारं रोटेशन हे क्लॉकवाईज असणार आहे. हे कोणामुळे? ह्या सर्व फोर्सेसमुळे म्हणजे समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस झाली. तेच जर का आपण ह्या सर्वांचा रिझल्टंट काढला म्हणजे या तिघांचा आपण रिझल्टंट आर काढला आणि त्या रिझल्टंट आरचं जर का आपण मोमेंट घेतलं कुठं तर या मोमेंट सेंटरला तर त्याचं मोमेंट सुद्धा बरोबर या सर्व फोर्सेसच्या मोमेंटच्या सम एवढं येतं. दिस इज द फॅरिग्नस थिअरम. Okay, now today we are going to see or we are going to discuss about the applications of the Faraday theorem. मग हे वापरायचं कुठं किंवा याचा वापर कुठं होतो किंवा ऍक्च्युअली याचे ऍप्लिकेशन्स कुठं आहेत. तर जसं आपण म्हटलं की बाबा इथं 3 फोर्सेस ऍक्ट झाली त्यांचा रिझल्टंट काढला, परंतु जर का या केसमध्ये मी जो रिझल्टंट फोर्स आहे यांचा रिझल्टंट आर आहे तो रिझल्टंट फोर्स समजा माझा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला आणि तो जर का माझा सेंटर मधनं पास केला ऍक्सिस मधनं म्हणजे त्याच्या सेंटर पॉइंट मधनं जिथं आपण मोमेंट घेतली होती तिथून जर का पास केला तर याची मोमेंट रिझल्टंटची मोमेंट ही सेंटरला किती येईल रे? व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंट ऑफ अ रिझल्टंट ऍट द सेंटर देन? Zero. It will be zero. Zero. It means Zero. that Zero. we will be required to place that resultant. जो काही रिझल्टंट फोर्स असणार आहे तो आपल्याला त्या बॉडीवरती एका ठराविक पॉइंटला अप्लाय करावा लागणार आहे.
जेणेकरून त्या पॉइंटला तो रिझल्टंट ठेवल्यानंतर ना बरोबर जेवढा रोटेशनल इफेक्ट किंवा जेवढी मोमेंट ती सर्व फोर्सेस प्रोड्यूस करत होते तेवढा तो रिझल्टंट करेल. आता या केसमध्ये जी मोमेंट होतीये किंवा जे रोटेशन होते ते क्लॉकवाईज होत आहे. मग जर का रिझल्टंट आर हा आपण समजा मी याला एक्स आणि वाय ऍक्सिस रेफर करतो. सपोज दॅट दिस इज अवर एक्स ऍक्सिस अँड दिस व्हर्टिकल वन ॲज अ वाय ऍक्सिस. मी जर का रिझल्टंट असा अझूम केलाय की तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, मी त्याचा क्वाड्रंट बदलणार नाहीये. मग जर का मी तो रिझल्टंट इकडे कुठेतरी प्लेस केला तर त्या केसमध्ये मिळणारा रोटेशनचा इफेक्ट हा क्लॉकवाईज असेल की अँटी क्लॉकवाईज असेल रे? If this is the position of R, if I am defining, then rotational effect produced by this R to this object at a point O or at point center will be in a clockwise or in anti-clockwise sense. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. It will be in a anti-clockwise sense. म्हणजेच जी मोमेंट त्या फोर्सेसने दिली होती क्लॉकवाईज ती मोमेंट आता रिझल्टंट देत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जे त्याचं पोझिशन ठरवलं, कुठं ठरवलं की या पॉइंट पासून जर का बरोबर वाय ऍक्सिसला डिस्टन्स डी एवढ्या डिस्टन्स वरती आपण तो रिझल्टंट प्लेस केला, त्यावेळेस येणारं जे मॅग्निट्यूड होतं रोटेशनचं ते कसं होतं, रॉंग होतं, ते बरोबर नव्हतं. मग हा रिझल्टंट आर कुठं असायला पाहिजे रे, जेणेकरून रोटेशनचा इफेक्ट हा क्लॉकवाईज येईल आणि रिझल्टंट आर फर्स्ट क्वाड्रंट मध्येच राहील. कुठं प्लेस करावं लागेल आपल्याला, त्याला कुठं ठेवावं लागेल ह्या बॉडीवरती रिझल्टंट आर, जेणेकरून त्या बॉडीचं होणारं रोटेशन क्लॉकवाईजच असेल आणि रिझल्टंट आर पुन्हा एकदा आपला असाच असेल, म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे याचा रिझॉल्व्ह जर का केलं आपण तर रिझॉल्युशन मध्ये तो आपल्याला नेहमी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सापडेल. मग या ऑब्जेक्ट वरती कुठं ठेवावं लागेल, समजा हा एक्स ऍक्सिस आहे माझा, Passing through positive y-axis and parallel to x-axis. पासिंग थ्रू द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, म्हणजे Positive कुठेतरी त्याने y. वाय ऍक्सिसला कट करायला पाहिजे आहे, परंतु तो एक्स Yes. ऍक्सिसला पॅरलल येणार नाहीये. पॅरलल काय येणार नाहीये, कारण तो इन्क्लाइन आहे की नाही रिझल्टंट हा. रिझल्टंट हा हा आपण सर. असं अजून केलं की इन्क्लाइन आहे, म्हणजे आपण त्याचा अँगल अल्फा जो आहे तो अल्फा आपण चेंज नाही करू शकत. मग आपल्याला तो रिझल्टंट आर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टाकायचा आहे, म्हणजे नेहमी तो असाच असायला पाहिजे आहे, ज्याचा अँगल एक्स ऍक्सिस बरोबर अल्फा आहे, परंतु रोटेशन कसं पाहिजे, क्लॉकवाईज पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की कंपल्सरी आपल्याला अबाव द एक्स ऍक्सिस ठेवावं लागेल. जर का मग अबाव द एक्स ऍक्सिस ठेवला, समजा मी इथं ठेवला आर, त्याचा अँगल काहीतरी अल्फा इथं असणार आहे, तर त्या केसमध्ये होणारं रोटेशन कसं असणार आहे, 100% क्लॉकवाईज असणार आहे. मग जर का आपण हा इथं ठेवला रिझल्टंट आर, तर त्याचं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढता येईल का रे, किती अंतरावर आहे तो ते. मी डायग्राम पुन्हा एकदा रिड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जस्ट अ मिनिट, आय विल गो फॉर अ स्केच वन्स अगेन सो दॅट यू विल गेट द आयडिया दॅट व्हॉट आय वॉन्ट टू से. मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल लगेच. समजा हे आपलं सर्क्युलर रिंग आहे, मी आहे तशी ड्रॉ करून घेतोय. तिचा एक्स ऍक्सिस हा हॉरिझॉन्टल इथं आहे, बरोबर, आणि तिचा वाय ऍक्सिस हा व्हर्टिकल असा आहे. आपण अजून काय केलं की जी फोर्स सिस्टम या बॉडीवरती ऍक्ट होत होती तिचा रिझल्टंट हा आर आहे, आणि तो आर कुठे आहे, तर आर हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इन द सेन्स काय, जर का त्याला आपण रिझॉल्व्ह केला तर त्याचे दोन्ही कंपोनंट म्हणजे कोणते एक्स आणि वाय, हे दोन्ही कंपोनंट कसे येणार आपले, पॉझिटिव्ह येणार. म्हणजे हा आपला एक्स कंपोनंट असेल त्याचा, आणि हा त्याचा काय असेल, तर तो त्याचा वाय कंपोनंट असेल. हे आपण अजून केलेलं आहे या फोर्स सिस्टमसाठी. म्हणजेच काय, हा तुमचा आर एक्स असेल, हा त्याचा अँगल अल्फा असेल, हा रिझल्टंट असेल, आणि हा तुमचा रिझल्टंटचा वाय कंपोनंट आर वाय असेल. आपला प्रश्न काय चालला होता, जर का सर्व फोर्सेस ज्या वेळेस ह्या बॉडीवरती ऍक्ट झाले त्यावेळेस ती बॉडी म्हणजे ही सर्क्युलर रिंग जी होती ती सेंटरच्या भोवती क्लॉकवाईज रोटेट होत होती. मग आपल्याला काय करायचं आहे की सर्व फोर्सेस रिप्लेस करायचे. कशाने, एकट्या रिझल्टंट आर ने. मग रिझल्टंट आर ने रिप्लेस केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, जेवढं रोटेशन ती सर्व फोर्सेस प्रोड्यूस करत होती तेवढंच रोटेशन त्या रिझल्टंट आर ने द्यायला पाहिजे. परंतु कंडिशन काय राहते की रिझल्टंटचा जो क्वाड्रंट आहे, म्हणजे समेशन एफ एक्स आणि एफ वाय ने जो आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे आर एक्स म्हणजे काय असणार आहे, तर तुमची समेशन एफ एक्स असणार आहे, आणि आर वाय म्हणजे काय असणार, तर समेशन एफ वाय असणार आहे. ही समेशन एफ एक्स आणि एफ वाय तुमची पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी आली त्या पद्धतीने आपण रिझल्टंट आर काढला आणि त्याचं क्वाड्रंट ठरवला. तो क्वाड्रंट नाही बदलला पाहिजे, त्याचा अँगल नाही बदलला पाहिजे, परंतु होणारं रोटेशन हे क्लॉकवाईज व्हायला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर या केसमध्ये तुमचा रिझल्टंट आर हा 100% एक्स ऍक्सिस पासून वरच्या बाजूला पाहिजे आहे, म्हणजे इकडं कुठेतरी असेल तो, हा असा कुठेतरी असेल असं आपण अजून करतोय. मग जर का हा या पद्धतीने जर का आपण प्लेस केला या बॉडीवरती,
तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तर होणारं जे रोटेशन आहे या ऑब्जेक्टला, ते रोटेशन हे 100% क्लॉकवाईज होणार आहे. इकडून त्याने पुश केला म्हणजे रिंग कशी फिरणार आहे, बरोबर ही सर्क्युलर रिंग आपली क्लॉकवाईज फिरणार आहे. मग हा प्लेस केल्यानंतर ना, म्हणजे आपण रिझल्टंट प्लेस केला, परंतु हा कुठे ठेवायचा एक्झॅक्टली, की जेणेकरून त्या पोझिशन पासून तो जर का त्या बॉडीवरती आपण ठेवला, तर त्याचं होणारं रोटेशनचं जे मॅग्निट्यूड आहे ते बरोबर त्या फोर्सेसच्या मॅग्निट्यूड एवढं असणार आहे. म्हणजे ही आपली काय होती, समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस होती. आता आपल्याला ती कोणा एवढी पाहिजे आहे, तर ती आपल्याला रिझल्टंट एवढी पाहिजे आहे. मी थोडासा कलर चेंज करतो इथं. म्हणजे समजा मी आहे त्यालाच थोडंसं एनलार्ज करतो या साईडने असं. ही मोमेंट कोणा एवढी पाहिजे आपल्याला, तर ती मोमेंट ऑफ रिझल्टंट एवढी पाहिजे. हे दोघं तर सेम असायला पाहिजे. रिंग ही सर्क्युलर प्लेट रोटेट होण्यासाठी सर फोर्स टँजेन्शियल पाहिजे ना? Okay, it means that here the resultant R should cut the positive y-axis and the negative x-axis somewhere else. ते डिस्टन्स आपल्याला माहित नाहीये. मग तो कुठं प्लेस करायला पाहिजे? जर का आपण रिझल्टंट R हा अगदी क्लोज केला, सेंटरच्या इथं आणला, तर रोटेशनचं मॅग्निट्यूड वेगळं असणार आहे. बरोबर, कमी रोटेट होईल. जेवढा आपण रिझल्टंट हा सेंटर पासून अवे घेऊ, म्हणजे लांब अंतरावरती घेऊ, तेवढं रोटेशन हे जास्त स्पीडने होणार आहे. परंतु आपल्याला ते रोटेशन किती पाहिजे आहे, बरोबर समेशन मोमेंट एफ एवढं, म्हणजे फोर्सेस मिळून एकत्र जेवढे त्याला फिरत होते तेवढंच रिझल्टंटचं पाहिजे आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला त्या रिझल्टंट आरचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स हे किती असतं रे, किंवा कोणत्या डायमेन्शनला आपण शॉर्टेस्ट डायमेन्शन असं म्हणतो? परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्सला. म्हणजेच काय, जर का मी बरोबर इथून तुमच्या रिझल्टंट आर वरती परपेंडिक्युलर ड्रॉप केला, समजा मी जो ड्रॉप केलेला आहे तो हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याचा अँगल हा इथं बरोबर 90 डिग्री आहे. तर त्या केसमध्ये नाव देतो याला मी ए, आणि हा सेंटर तर ओ आहे, म्हणजे एओ हा परपेंडिक्युलर झाला. याला जर का मी डी असं नाव दिलं, तर डी हे माझं काय झालं, शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. मग हे डी कसं ठरवायचं? So to find out that D, we are going to apply the Varignon's theorem. How come? We are knowing that this equation, त्याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. इक्वेशन नंबर 1 मध्ये ही मोमेंट आपण काढलेली ऑलरेडी. दिस मॅग्निट्यूड इज वी आर नोईंग. सो आय वुड लाईक टू राईट ऍज इट इज. समेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट O इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ रिझल्टंट म्हणतोय आपण. तर मोमेंट ऑफ रिझल्टंट म्हणजे काय असणार आहे, तो रिझल्टंट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे, म्हणजे आर इंटू डी असणार की नाही इथं. दॅट विल बी रिझल्टंट आर इंटू डी. इज इट करेक्ट? मी लिहिलेलं बरोबर आहे Yes, का sir. तुम्हाला? येस सर. मी फक्त काय केलं, मोमेंट ऑफ रिझल्टंट ऍट पॉइंट O, बरोबर, ती आपल्याला किती पाहिजे होती, तर समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट O एवढी पाहिजे होती. ही मोमेंट आपण काढत असतो कशाने, बाय युझिंग अवर इक्वेशन फोर्स इंटू डिस्टन्स. प्रत्येकाची सम केली की आपल्याला हे मॅग्निट्यूड मिळालं. रिझल्टंट आर आपण काढलेला आहे समेशन एफ एक्स आणि एफ वाय वरनं. मग राहिलं शिल्लक काय, तर फक्त शॉर्टेस्ट डिस्टन्स राहिलं. म्हणजे कसं काढणार आपण, तर रिझल्टंटची मोमेंट म्हणजे काय असणार, तर रिझल्टंटचं मॅग्निट्यूड इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. मग ते डिस्टन्स आपण काय अजून केलं, डी, त्याला आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स असं म्हटलं. दॅट आय हॅड कोटेड ओव्हर हिअर इन. मग डी कसं करणार आपण, सो दॅट विल बी इक्वल्स टू समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट O अपॉन रिझल्टंट आर इज इक्वल्स टू डी. बरोबर. So this will be the our equation for finding or determining the shortest distance D of a resultant R from the moment center to get the exact magnitude of a rotation or moment of a resultant which is equals to summation of moment of all the forces. हे झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स साठी. आता आपल्याला असं वाटलं की बाबा आपल्याला एक्स ऍक्सिस पासून, सॉरी, अलॉंग द एक्स ऍक्सिस त्याचं डिस्टन्स किती ते काढायचं. म्हणजे काय, इथून पुढे हा जर का मी एक्स ऍक्सिस एक्सटेंड केला तर इथं कुठेतरी कट करता येते, बरोबर. म्हणजे हा आपला काय झाला, एक्स इंटरसेप्ट झाला. मग हा एक्स इंटरसेप्ट जर का मला काढायचा असेल, हा रिझल्टंटचा अँगल अल्फा आहे, तर हा एक्स इंटरसेप्ट कसा काढता येईल रे आपल्याला. हाऊ विल बी एबल टू फाइंड आउट द एक्स डिस्टन्स along the x-axis. म्हणजे काय आहे ते, where that resultant R is going to intersect to the x-axis, that I want to calculate. That is also called as x bar. बऱ्याच वेळा त्याला x bar असं म्हटलं जातं. मग हे x bar हे डिस्टन्स कसं काढायचं होतं, how we will be able to find out. Sin
funny. If we will resolve the resultant R at the point B, then we will have its components, isn't it? And those components will be along the x-axis and along the y-axis. So I would like to do that. So this will be the y-axis here. It means the y component will be along this line, and the x component of the resultant R will be along this axis. Is it correct? It means that for this particular case, this will be your Ry, which is equals to a summation of the forces along the y-axis. Is it correct? Then this will be your, this will be your Rx. Yes. That is nothing but the summation fx. Okay. Now instead of taking moment of a resultant at point O, if you will go for a moment of a summation fx and summation fy at point O by variance, then what we will get here in from the equation 1, that is a summation of moment of all the forces at point O, it is going to remain same. That is equals to, आपण काय करतोय, रिझॉल्व्ह करतोय कोणाला, रिझल्टंट आर ला, कुठं पॉइंट बी ला. मग जर का मी एक्स कंपोनेंटची मोमेंट घेतली, एक्स कंपोनेंटची मोमेंट घेतली तर ती किती येईल रे? 0. 0. का बरं? का बरं? मधून जाते Exactly. त्याची जी लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती आपल्या मोमेंट सेंटर ओ मधनं पास होतीये, म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचं काय झालं, 0 झालं. बरोबर? Now what is remain? Ry, that is summation fy is remain now. What about the summation fy? Is it going to impart rotation? Yes. समेशन fy ही व्हर्टिकल आहे, बरोबर? ती ओरिजिन मधनं म्हणजे मोमेंट सेंटर मधनं पास होणार नाहीये, रोटेट करणार. मग त्याचा इफेक्ट क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. So that will be plus Rx into, it's a perpendicular distance, sorry Ry असणार आहे. Yeah. This will be Ry into, it's a perpendicular distance, force y axis ला, distance x axis ला, that will be x bar. Okay, so what else remain? The things those are remain over here, that is a summation of moment of forces at point O is equals to Ry into x bar. म्हणजेच काय, if you reduce it, then summation moment of forces at point O upon Ry is equals to x bar. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय, जर का आपल्याला एक्स बार किंवा एक्स इंटरसेप्ट पाहिजे असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, वी विल बी रिक्वायर्ड टू रिझॉल्व दॅट फोर्स. कोणता फोर्स? रिझल्टंटला रिझॉल्व करायचं. एक्झॅक्टली. आणि आर वाय म्हणजेच कोण असते, तर समेशन एफ वाय असते. मी तो दाखवलेला आहे. रिझल्टंट आर घेताना आपण समेशन एफ एक्स आणि एफ वाय घेतो. आर ला रिझॉल्व केला म्हणजे आर एक्स आर कॉस अल्फा, आणि आर वाय म्हणजे आर साइन अल्फा, म्हणजे समेशन एफ वाय असणार आहे की नाहीये. ओके, आता हे झालं आपलं एक्स इंटरसेप्ट. सिमिलरली इफ यू वांट टू कॅल्क्युलेट द वाय इंटरसेप्ट, आपल्याला वाय इंटरसेप्ट काढायचं म्हणजे वाय ऍक्सिस त्याने कुठं कट केलं, म्हणजे इथं कुठे कट करेल तो. सपोज दॅट दिस डिस्टन्स इज अ वाय बार. कुठून, या पॉइंटला मी सी असं नाव देतो. आय वुड लाईक टू नॉमेनक्लेट इट एज अ सी. सो फ्रॉम द सी टू द ओ दिस विल बी द वाय बार और अ वाय इंटरसेप्ट. मग हा वाय इंटरसेप्ट कसा काढता येईल आपल्याला रे, रिझल्टंट आर च वाय डिस्टन्स किंवा अलॉंग द वाय ऍक्सिस जिथं कट करतोय तो आर ला रिझॉल्व करायचं. एक्झॅक्टली. कुठं कुठं रिझॉल्व करावं लागेल, सी पॉइंटला. पॉइंट सी. म्हणजेच जर का तुम्ही रिझल्टंट आर ला आता पॉइंट सी च्या ठिकाणी रिझॉल्व केला, म्हणजे एक्स कंपाऊंड असेल हा, आणि इथं याचा अलॉंग द वाय ऍक्सिस काय असेल, त्याचा हा वाय कंपाऊंड असेल. आणि जर का आपण या दोघांची मोमेंट घेतली, म्हणजे कोण आहे तुमचा हा, दिस इज नथिंग बट द आर एक्स अँड दिस इज नथिंग बट द आर वाय. Instead of taking the moment of a resultant, म्हणजे काय येईल, बाय व्हॅरिग्नन्स. कुठून, फ्रॉम इक्वेशन 1, समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट O इज इक्वल्स टू, पहिला एक्स कंपोनेंटची घेऊया. एक्स कंपोनेंट जर आपण मोमेंट घेतली तर याची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती आपल्या मोमेंट सेंटर मधनं पास होत नाहीये.
म्हणजे रोटेशन होणार. नाही ना. होणार. मग रोटेशन क्लॉकवाईज की होणार. अँटी क्लॉकवाईज? Yes, sir. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे प्लस येणार, क्लॉकवाईज. म्हणजे प्लस येणार की नाहीये? सो दिस विल बी Yes. Rx into Rx. perpendicular distance Y bar. y bar. Y bar. Okay, now what else remain? Ry. Ry चं लाईन ऑफ ऍक्शन जर का आपण Zero. एक्सटेंड केलं तर ते मोमेंट सेंटर मधनं पास होतंय, 0. म्हणजे 0 पास झालं. होतोय. Zero. हो. येस सर. सो प्लस ry into 0 झालं. म्हणजेच काय झालं Zero. इक्वेशन आपलं? इक्वेशन रिड्युसेस टू द Zero. समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस Summation at At point point O upon Rx is equal to Y bar. is equal to Upon Rx is equal to Y bar. So I would like to write over here summation moment of forces at point O upon Rx. O upon Rx equal to Y bar. Rx म्हणजेच कोण आहे? Y Rx bar. म्हणजेच कोण आहे? Of fx. Summation fx. Summation of Summation fx. fx. Exactly. Summation fx is equals to y bar येणार होता ते. Okay. So it means that for calculation of the y-intercept or for finding the y-intercept of a resultant, you will be required to consider its x component. आता मी तर ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं. ज्या वेळेस आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे डी रिझल्टंटचं मोमेंट सेंटर पासून, त्यावेळेस मोमेंट जे असणार समेशन सर्व फोर्सेसची त्याला रिझल्टंट आर ने डिवाइड करायचं. ज्या वेळेस तुम्हाला एक्स इंटरसेप्ट काढायचं आहे त्यावेळेस समेशन मोमेंटला समेशन एफ वाय ने डिवाइड करायचं. म्हणजे एक्स इंटरसेप्ट पाहिजे असेल त्यावेळेस समेशन एफ वाय ने डिवाइड करायचं, आणि ज्या वेळेस वाय इंटरसेप्ट पाहिजे त्यावेळेस समेशन एफ एक्स ने त्या Summation मोमेंटला fx divide ने divide करायचं. ओके, गॉट इट नाउ? Yes. सर. Yes, sir. So we'll go for the examples of the same so that you will get an idea. Now consider an equilateral triangular plate. आपण काय कन्सिडर करूया? एक ट्रायंग्युलर किंवा स्क्वेअर प्लेट घेऊया. समजा हा अशी स्क्वेअर प्लेट आहे, जे आपण पाठीमागे एक्झाम्पल घेतलं होतं ते घेतो मी. दिस इज अ स्क्वेअर प्लेट. आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यावरती फोर्स सिस्टम ऍक्ट होतीये. वी आर अज्युमिंग दॅट इट इज ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स सिस्टम. कशी फोर्स सिस्टम आहे? समजा याच्यावरती ऍक्ट होणारे जी फोर्सेस आहेत ते म्हणजे एक फोर्स हा आपला या साईडला जातोय, सेकंड फोर्स हा आपला इकडच्या साईडला येतोय, बरोबर, आणि थर्ड फोर्स जो आहे तो आपला इन्क्लाइन या साईडला जातोय. ओके, तर मी काय करतो यांचे अँगल्स अज्युम करतो, म्हणजे अँगल फक्त याला द्यावा लागेल. समजा हा आपला फोर्स F1 जो आहे, F1 विल अज्युम ऍज अ 100 न्यूटन, F2 will assume as a 200 Newton for understanding purpose only, and F3 will assume it as a 300 Newton, and its inclination with respect to the x-axis will assume it as a 30 degree. Okay, we'll consider the dimension of the square rectangular plate as a 4 meter by 2 meter. This dimension as a 4 meter, and vertical dimension will consider as a 2 meters. Now if it is asked, suppose that the corner points as a, this as a B, this as a C, and this one as a D. And in the example मध्ये काय सांगितले आपल्याला? In the example, suppose that it has been asked to find, काय विचारलंय? To find the resultant R. Just a minute. What's happened? So I don't know. ओके, आता काय करायचं आपल्याला? इथं आपल्याला त्याचा रिझल्टंट काढायला सांगितलं त्यांनी. म्हणजे काय सांगितलं आपल्याला? दे हॅव आस्क्ड टू कॅल्क्युलेट, टू फाइंड और टू डिटरमाइन रिझल्टंट आर. इट्स डिरेक्शन. डिरेक्शन मीन्स अँगल अल्फा, अँड इट्स लाईन ऑफ ऍक्शन. तर लाईन ऑफ ऍक्शन म्हणजेच काय? तर त्याचे इंटरसेप्ट. इट मीन्स इट्स shortest distance small d, then x bar and y, or y bar we can say. It's a d, x and y intercepts we can say. यांनाच आपण काय म्हणतो? तर त्या रिझल्टंट r चं जे लाईन ऑफ ऍक्शन आहे तिला आपण लाईन ऑफ ऍक्शनला आपण त्याला इंटरसेप्ट्स असं म्हणतो. या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत.
मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? फर्स्टली विल बी रिक्वायर्ड टू फाइंड आउट द रिझल्टंट आर ऑफ द फोर्स सिस्टम. म्हणजे या केसमध्ये आपल्याला पहिलं काय करावं लागतं? तर रिझल्टंट आर. पण त्यांनी मेन्शन केलेलं असतं इथं. त्यांनी काय मेन्शन केलेलं असतंय की ज्या वेळेस आपण रिझल्टंट आर पोझिशन सांगितलेलं असते किंवा त्याची लाईन ऑफ ऍक्शन सांगितलेली असते, त्यावेळेस ती लाईन ऑफ ऍक्शन ही ठराविक पॉईंट पासून सांगितली असते. म्हणजेच काय? सपोज दॅट हिअर वी हॅव टू फाइंड लाईन ऑफ ऍक्शन, just a minute, line of action from point A we will consider. From point A म्हणजे A ह्या पॉइंट पासून आपल्याला काय केलं त्यांनी? त्याची लाईन ऑफ ऍक्शन ही विचारलेली आहे. मग इथं लाईन ऑफ ऍक्शन A पासून विचारली आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला A ह्या पॉइंट पासून, या पॉइंट पासून रिझल्टंट R चं X डिस्टन्स, Y डिस्टन्स आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स D विचारलाय. मग जर का ए पॉइंट पासून काढायचं असेल तर 100% आपल्याला सर्व फोर्सेसची मोमेंट ही ए ला घ्यावी लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय? whenever there is the question to find the shortest distance or x intercept or y intercept or the line of action of a resultant from a particular point, it means we have to find out firstly moment of the forces at that point. पहिला काय करायचं असते आपल्याला? तर त्या सर्व फोर्सेसची मोमेंट त्या पॉइंटला घ्यायची असते. म्हणजे कुठे घ्यावी लागेल आपल्याला? पॉइंट ए ला घ्यावी लागेल आणि ती आपल्याला एक्स, वाय आणि डी ला काढण्यासाठी इक्वेट करावं लागेल. कोणाबरोबर? तर बाय फॅरिनस थिअरम. म्हणजे काय? फॉर फाइंडिंग डी आपल्याला डी साठी काय करावं लागेल? समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस ऍट पॉइंट ए अपॉन रिझल्टंट आर अपॉन आर इज इक्वल टू टी करावं लागेल. बरोबर? म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? ती सर्व जी मोमेंट आपण ए ला घेतोय ती आपल्याला बरोबर इक्वेट करावी लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. परंतु या सर्वांसाठी काय लागणार आहे आपल्याला? रिझल्टंट आर लागणार आहे. वाय बार काढायला आपल्याला समेशन एफ एक्स लागणार आहे आणि एक्स बार काढण्यासाठी आपल्याला समेशन एफ वाय लागणार आहे. क्लिअर? म्हणजेच फर्स्ट स्टेप काय असणार आहे? तर फर्स्ट स्टेप ही आपली या दिलेल्या फोर्स सिस्टमचा रिझल्टंट आर काढावा लागणार आहे. मग जर का आर काढायचं असेल तर फर्स्टली विल बी रिक्वायर्ड टू गो फॉर अ समेशन एफ एक्स अँड समेशन एफ वाय. बरोबर? मग रिझल्टंट काढायचं आहे, समेशन तर एफ आधी मग काढायचे, F3 ला ही करावं लागेल ना रिझॉल्व. F3 ला आपल्याला काय करावं लागेल? रिझॉल्व्ह करावं लागेल. बरोबर? मग F3 ला जर का आपण रिझॉल्व्ह करतोय, आता सुरुवातीला मी रिझल्टंट साठी करतोय. व्यवस्थित लक्षात घ्या. मी F3 ला रिझल्टंट साठी रिझॉल्व्ह करतोय. मग रिझल्टंट जर मी रिझॉल्व्ह केला तर त्याच्या बेसच्या पाठीमागनं मी एक एक्स लाईन काढतोय, हॉरिझॉन्टल लाईन, आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतोय, ती म्हणजे वाय कंपाऊंड साठी असेल. सो हा झाला माझा F3Y आणि इकडच्या बाजूला येणारा कोण असणार आहे? तर तो असणार आहे माझा मायनस F3 कॉस ऑफ द F3 थीटा असणार. आणि F3Y हा पॉझिटिव्ह असणार, पॉझिटिव्ह साइन थिटा. पॉझिटिव्ह साइन थीटा असणार की नाही? ओके. मग आता समेशन एफएक्स मध्ये काय काय येईल सांगा बरं मला. पार्ट हू विल बी देअर इन अ समेशन एफएक्स? F1 F1 पॉझिटिव्ह plus F1 पॉझिटिव्ह then positive F1 will be positive. Why positive? one कारण positive F1 positive is the towards ओके, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला आहे, राईट साइडला आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतला. F2 येणार का समेशन एफएक्स मध्ये? no sir नाही. मग निगेटिव्ह ऍक्सिस ला. आता F3 minus मायनस F3 एक्स F3 that is equals to F1 is 100 बरोबर, minus Newton F3 is a 300 sin of a 30. cos of theta Sorry, Cos of 30. cos of 30 sir. cos, sorry, just a minute. So that will be equals to 300 cos of a cos 30. of 30 Now do the summation. Do the summation. 100 minus 300 cos 30. minus 159.80. Exactly. So that is equals to minus 159.8. 9.807. आपण 807. हा चाल 81 न्यूटन्स हे मायनस आलं आपलं, बरोबर. देन नेक्स्ट स्टेप इज फाइंडिंग
summation F1. fy. Summation Fy. Now tell me summation Y. fy. Who will be there firstly? Minus 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 F2 Minus f2. F1. What about the Plus f1? F3Y. नाही. No F1. No f1. कारण x axis ला येणार नाहीये. What about the f3 then? हा. f3 plus Plus f3. F3Y. Plus Y. So plus f3y is equals to minus 200 plus f3y means f3 sine of the theta, that is a Sin sine 30, Sin of theta. that is Sin of equals 30 to, degree. tell me the magnitude. Minus 200 plus 100 असेल म्हणजे minus 100 येईल. -50. -50. minus 50 exactly. 50. बरोबर हे 200 Yes, sir, sin minus 30 म्हणजे 100 येणार. सॉरी -50. हा -50. minus 50 50. न्यूटन बरोबर आहे का. f3 300 आहे. Yes, sir. हा 300 sin 30 म्हणजे 150 येणार 150 minus 200 means minus 50 Newton. Now we got the summation fx, we got the summation fy. What next we have to do? Resultant find करायचं. Resultant find out. परंतु त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला त्याचा quadrant त्याची- define करायचा आहे. क्वाड्रंट Yes, sir. थर्ड Third क्वाड्रंट quadrant. Negative आहेत की नाही Third आपले? quadrant होतं, sir. Third quadrant, quadrant. Third का quadrant. बरं का बरं थर्ड क्वाड्रंट? F1 Both are and negative. निगेटिव्ह आहे Summation दोन्ही Fx and negative summation आहे. Fy दोन्ही negative. Both are negative. So we'll consider this is summation fx, this is a summation fy, and we'll assume that our resultant r is in a third quadrant with an angle alpha like this. हा आपण अज्युम करतोय की आपला रिझल्टंट r असेल आणि त्याचा अँगल हा x ऍक्सिस बरोबर अल्फा असेल. तर पुढे काय करायचं आपल्याला रिझल्टंट r चं मॅग्निट्यूड काढायचं आहे. सो r विल बी इक्वल्स टू बाय इक्वेशन रूट ऑफ समेशन fx स्क्वेअर प्लस समेशन fy स्क्वेअर. So put up the values. So r is equals to under root 159.81 its square. मी प्लस करून घेतोय कारण त्याचा स्क्वेअर केला की प्लस होणार आहे बरोबर. त्याच्यामुळे मी व्हॅल्यू घेताना प्लस घेतोय. इथं तुम्ही जरी मायनस घेतलं त्याचा स्क्वेअर केला की ती प्लस होतो. त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्टली प्लस करून घेतोय प्लस 50 स्क्वेअर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर अ रिझल्टंट r आउट ऑफ स्क्वेअर रूट? आता रूट मध्ये येते सर हा सांगा किती रूट मध्ये मध्ये? 167.449. Resultant R येते sir. 157. रूट मध्ये 28 हा रूट मध्ये Direct किती answer सांगितलं sir. 28,000 हा 28 पुढे सांगा ना. 039 039 point Point 0.23 236. 236 म्हणजे and 24 येते ओके चलो हा 157 पॉइंट किती? वन 57 पॉइंट 167 167.449. 157 की 167? 167.449. 167.59 59 की 449? 449. 449. ओके चलो 3 डिजिट तुमचे जे काय असतील ते पुढचे. आय एम नॉट कन्सिडरिंग दोज 3 डिजिट्स व्हॉट एव्हर यू हॅव गॉट. सो दिस विल बी अ मॅग्निट्यूड ऑफ अवर रिझल्टंट r या केस मध्ये बरोबर. नाव द नेक्स्ट स्टेप इज दॅट वी हॅव टू फाइंड आउट इट्स डिरेक्शन. डिरेक्शन मीन्स इट्स अ angle alpha we have to find out. Alpha So how to get the alpha? Alpha is equals to is equal tan to inverse tan inverse of mod summation of Fy by summation summation Fx. divided by summation summation fy by आपण summation fx. समेशन इफेक्ट मॉडचं मिनिंग काय आहे? आलेल्या निगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह कन्सिडर करायच्या. पॉझिटिव्ह सो अल्फा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ, मी डायरेक्टली व्हॅल्यू टाकतो इथं. समेशन fy इज अ 50, दॅट इज अ 50 upon summation fx as a 159.81. Now that tell me the magnitude of alpha. 17.373. 17 point something. नाही सर Is it correct? 17 point something degrees. Yes sir. Others please do check the answer. 17.374. नाही नाही, पुढचे 2 डिजिट सोडून द्या. 17 point something is there in. Is it correct? Yes sir. Correct. येस Okay. येस सर Now
when this example will be there for 8 marks means now we did up to 5 marks. आपण इथं जे टास्क केलेला आहे तो 5 मार्कापर्यंतचा केलेला आहे. शिल्लक राहिलेले जे 3 मार्क्स आहेत त्याच्यापैकी 2 मार्क्स हे मोमेंटला असतात, समेशन मोमेंटला, आणि 1 मार्क हा आपला एक्स वाय आणि डी ला असतो. ओके, ऍज पर द रिसेंट आन्सर कीज वी कॅन से, त्या पद्धतीने आपलं ते डिवायडेशन राहतं मार्क्सचं. मग आता समेशन मोमेंट काढायची आपल्याला, पण कुठेही काढून चालणार नाहीये. का? कारण आपल्याला विचारले काय की लाईन ऑफ ऍक्शन त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय. लाईन ऑफ ऍक्शन कुठून? फ्रॉम पॉइंट ए. म्हणजे आपल्याला मोमेंट पॉइंट ए ला घ्यायचा आहे आणि ए पासून आपल्याला एक्स वाय आणि डी काढायचे, बरोबर? मग आता जर का ओके, मग आता हे घ्यायचे कशी घ्यायची मोमेंट मग पॉइंट ए ला? जस्ट मिनिट, त्यांचं मॅग्नेट आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स मल्टिप्लिकेशन. पर्टिक्युलर डिस्टन्स. जस्ट मिनिट, आम्ही नेक्स्ट पेज वर त्याला कॉपी करून घेतोय. आय डोंट नो हाऊ इज इट टू बी. Just a minute. I'm not able to do so. Sorry for that. Yes. Next page ला मी आहे तेच एक्झाम्पल कॅरी ओव्हर करतोय. नाही. No, it comes to- So now for finding the x y d, now काय काय करायचं आपल्याला? शॉर्टेस्ट डिस्टन्स d काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? x इंटरसेप्ट म्हणजे x बार काढायचा आहे आणि y इंटरसेप्ट म्हणजे y बार काढायचा आहे. हे कुठून काढायचे आहेत? we want to calculate them from point a पासून, म्हणजे लाईन ऑफ ऍक्शन पासून काढायचं आहे, बरोबर? मग इथं घेत असेल तर व्हॉट विल बी रिक्वायर्ड टू डू? विल बी रिक्वायर्ड टू फर्स्टली कॅल्क्युलेट समेशन मोमेंट. सर्वांची मोमेंट फोर्सची घ्यावं लागेल पॉइंट ए ला. Therefore, taking moment of all the forces at point A is equals to, आपण A ला मोमेंट घेतोय त्याचं, क्लिअर? आता पहिला फोर्स F1 पासून स्टार्ट करूया. तर F1 ची जर का आपण मोमेंट घेतली पॉइंट ए ला, तर आपण चेक काय करणार? पहिला त्याचं लाईन ऑफ ऍक्शन हे मोमेंट सेंटर मधून पास होतंय का? होते ना? म्हणजे मोमेंट Zero. झाली, परपेंडिक्युलर त्याचं 0 झालं. तर सेकंड फोर्स कोणता? F2 आहे. F2 हा व्हर्टिकल आहे की नाही? तर हा व्हर्टिकल आहे. याची लाईन ऑफ ऍक्शन ही आपल्या मोमेंट सेंटर मधनं म्हणजे ए मधनं पास होत नाहीये, बरोबर? त्याचबरोबर या फोर्समुळे मग काय होणार? रोटेशन होणार. तर रोटेशन होत असताना पुढची गोष्ट काय चेक करायची की याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला मिळू शकतंय का? मिळू शकतंय का याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला? एक्झॅक्टली, कारण फोर्स वाय ऍक्सिसला आहे, फोर्स वाय ऍक्सिसला आहे, डिस्टन्स एक्स ऍक्सिसला, म्हणजे आयदर सीडी किंवा एबी एवढं असणार, बरोबर? आयदर सीडी किंवा एबी एवढं असणार. मग पुढची गोष्ट काय ठरवायची की त्याचं रोटेशन क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? F2 मुळे पॉइंट ए ला रोटेशन कसं असणार आहे? क्लॉकवाईज. हा काय करतोय? खाली ढकलतोय, म्हणजे रोटेट होतं ना, क्लॉकवाईज होणार. म्हणजे प्लस येणार की मायनस येणार? प्लस. So this will be plus force F2 into त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स AB की CD? 4 मीटर. AB की CD? 4 मीटर. AB. CD घेतल्यानंतर काय होईल? तेच होईल. तेच होईल सर. तेच असणार की नाही? कारण कसं सेम डिस्टन्स आहे. तुम्ही लिहिताना काय लिहिलंय? AB or CD लिहिलंय. ओके, आता पुढचा फोर्स कोणता राहिला? F3 राहिला. हा इन्क्लाइन आहे, रिझॉल्व्ह करावं लागेल. कुठं? जिथं बॉडीवरती ऍक्ट झाला तिथं. ज्या वेळेस आपण मोमेंट घेणार त्यावेळेस फोर्सला रिझॉल्व्ह करताना जिथं बॉडीवरती ऍक्ट होतो तिथं करायचं. म्हणजे इथं, म्हणजे इथून घेतला तर आपण त्याचा एक्स कंपाऊंड असेल, इकडच्या साईडला जाणारा हा असेल आपला F3x, आणि व्हर्टिकली काय असणार आहे? अपवर्ड जाणारा त्याचा F3y असणार आहे, बरोबर? आता त्याचं मोमेंट घेतलं आपण, पहिला एक्स असं घेऊया. F3x ची लाईन ऑफ ऍक्शन ही ए मधनं पास होतीये का? नाही. मग रोटेशन क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे सो प्लस F3x इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स एक्स ऍक्सिसला, डिस्टन्स वाय ऍक्सिसला, म्हणजे आयदर एडी और बीसी.
So I would like to write 2 here meter. as distance A to 2 the meter. D. What about the F3Y? F3Y चं काय होणार? झिरो त्याची त्याला line of मोमेंट action point A मधून pass होते, त्यामुळे 0 येणार. त्यामुळे तो झिरो येणार 0 होणार. त्याला मी Moment 0 लिहून zero. टाकला आता. आता पुढे सम करून टाका. ही टर्म 0 झाली. पुढचं कोण आहे? F2 आहे. F2 किती आहे? 200 आहे. इंटू डिस्टन्स किती आहे? AB और CD किती आहे? ते 4 मीटर आहे. So 200 into 4 4 plus meter. F3x means what? F3 800. cos of theta cos into 30. इंटू डिस्टन्स A टू द D किती आहे? 2 मीटर आहे. नेक्स्ट टर्म 0 असेल, तिला मी घेणार नाहीये. दॅट इज इक्वल्स टू 800 प्लस F3 is a 300 cos of 30 into 2. So what is the magnitude? 800 plus 300 1319.615. 1319 615 न्यूटन मीटर. हा 5 615. न्यूटन मीटर प्लस आलं की मायनस Yes. आलं? प्लस सर. प्लस प्लस. हा, sir. म्हणजे ही Plus. 3 फोर्सेस या बॉडीला पॉइंट ए ला कशी रोटेट करतायत? Clockwise. क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज direction डायरेक्शनने रोटेट करतायत. आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे? याच्यावरती रिझल्टंट आर प्लेस करायचा या ऑब्जेक्ट वरती. पण कसा पाहिजे आहे? आपला रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये होता? थर्ड क्वाड्रंट. Third quadrant मध्ये. म्हणजे Third. रिझल्टंट हा आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये होता. म्हणजे रिझल्टंट आहे असा खाली येणारा पाहिजे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये पाहिजे आहे, त्याचा अँगल अल्फा असा आला पाहिजे आहे आणि त्याने रोटेशन सुद्धा क्लॉकवाईज करायला पाहिजे आहे. मग मला सांगा ए पासून त्याचं पोझिशन कुठं असेल रे? टुवर्ड्स बी असेल, सी असेल की डी असेल की ए च्या वरती कुठंतरी असेल? रोटेशन क्लॉकवाईज पाहिजे. C point जवळ असेल. C म्हणजे point जवळ याचा असेल. अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ काय की ए पासून रिझल्टंट कुठेतरी खाली असायला पाहिजे इकडं. मग तो आपण इन्क्लाइन असल्यामुळे तो असा बी सी असा कुठेतरी जाईल तो. हा. येस सर. बरोबर. मी त्याची लाईन काढून घेतो अशी साधारणतः. हा असा काहीतरी आपला रिझल्टंट आर असेल, जेणेकरून या लाईन वरती रिझल्टंट आल्यानंतर काय होईल तर ऑब्जेक्टला रोटेट करताना म्हणजे पॉइंट ए ला रोटेट करताना तो कसा करेल? क्लॉकवाईज करेल. आता पुढे जाऊन आपण काय करायचं आहे तर याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय? डी. म्हणजे कुठून असणार? ते सेंटर पॉइंट पासून असणार. मी रेड कलर घेतो त्याला. सेंटर पॉइंट पासूनचं त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे डी असेल, त्याचा एक्स इंटरसेप्ट आणि त्याचा वाय इंटरसेप्ट हा असेल त्याचा वाय इंटरसेप्ट आणि इकडं असेल हा त्याचा एक्स इंटरसेप्ट. बरोबर. दिस इज अ डी, देन दिस इज अ एक्स बार अँड दिस इज अ व्हर्टिकल ए टू दिस पॉइंट. ए पासून ते इथपर्यंत जो असणारा डिस्टन्स त्याला मी वाय बार असं म्हणतो. आता डी कसा काढणार आपण? फॉर डी फर्स्टली आय वुड लाईक टू गो फॉर अ शॉर्टेस्ट डिस्टन्स डी बाय व्हॅरिग्नस थिअरम. पहिला काय लिहायचं? बाय व्हॅरिग्नस थिअरम. समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस at point A is equals to moment of a resultant at point A. फक्त व्हॅल्यू पुट अप करत चला. आता मोमेंट किती आहे? 1319.615 इज इक्वल्स टू रिझल्टंटची मोमेंट म्हणजे काय तर आर इंटू डी, परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू रिझल्टंट. सो दॅट इज इक्वल्स टू 1319.615 अपॉन आर. आर इज तुम्ही 6 नंतर दिलाय. काय झालं? 9 नंतर पॉइंट आहे, तुम्ही 6 नंतर दिलाय. 1319.615. ओके ओके. हा इथं ना जस्ट अज्युम दॅट 1319.615. ओके. डिवायडेड बाय रिझल्टंट इज 167.449 is equals to D. So what is the magnitude for D? Hmm. 7.880. 7.88 7.8806 म्हणजे 881 म्हणूयात आपण त्याला. 881 मीटर आलं. 1. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला की तुम्ही जर का रिझल्टंट आर हा पॉइंट ए पासून
त्याच्या थर्ड क्वाड्रंट मध्ये, रिझल्टंटच्या थर्ड क्वाड्रंट मध्ये जर का 7.88 मीटर वरती ठेवला तर होणारं जे रोटेशन आहे त्या रिझल्टंट मुळे ते बरोबर सर्व फोर्सेस मुळे होणाऱ्या रोटेशन एवढंच होणार आहे. क्लिअर? Yes, sir. आता पुढे काय करायचं आपल्याला पुढे जाऊन त्याचा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट काढायचा आहे. आता एक्स इंटरसेप्ट काढायचं आपल्याला माहिती आहे. एक्स इंटरसेप्ट काढायला आपल्याला समेशन एफ वाय इक्वेशन माहिती आहे. कसं काढतो आपण एक्स इंटरसेप्ट? हा, एक्स इंटरसेप्ट कसा काढतो आपण? समेशन मोमेंट ऑफ फोर्स ऍट पॉइंट ए आपण समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस at point A is equals to upon summation of Fy is equal to Upon- x intercept. आपण समेशन ऑफ Summation of Fy. Summation of Fy is equals to x bar. Value put up करा आता. x intercept or x bar. X bar, exactly. So is equals to summation moment we are knowing. It is a 1319.6. 1319.615. Exactly. Upon summation Fy. What is that magnitude? म्हणजे 50. Minus 50. So x bar is equals to minus 26.392 -26.392. 392 मीटर. आता इथं मायनस आले की नाहीये, परंतु आपण जर का आपल्या डायग्राम मध्ये बघितलं तर हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला की नाही इकडे कट केलं त्याने, Yes, sir. बरोबर. म्हणजे मायनस साइन डझंट मीन एनिथिंग. We just want to have its a magnitude. So x bar we got as a 26.392 meters. म्हणजे A पासून 26.392 मीटर वरती रिझल्टंट R जर का आपण प्लेस केला तर बरोबर होणारं जे रोटेशन आहे या ABCD प्लेटचं ते बरोबर सर्व फोर्सेस मुळे होणाऱ्या रोटेशन एवढं होणार आहे. हे त्याचं मिनिंग झालं. आता पुढे काय करायचं आपल्याला? y इंटरसेप्ट किंवा y बार काढायचा आहे. सो y बार इज इक्वल्स टू इक्वेशन काय सांगतं आपलं? सर समेशन मोमेंट ऑफ फोर्सेस समेशन A ऍट पॉइंट ए आपण समेशन X okay, put up the values now. 1319.615 upon what is the summation fx? Minus -1.9. 0.81. So that is y bar is equals to how much minus now? Fastly. minus Minus 8.2573. Minus 8.2573. 2573 or something like that. That to be in a meters. Unit will be a meter. It means that the line of action of a resultant R from the point A will be at a shortest distance of a D 7.881 meter. X intercept, that is along the x-axis at a 26.392 meters, and along the y-axis it will be at a distance of 8.2573 meters. Clear? Yes, sir.